नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही कोणतेही महानगरपालिकेची तयारी करत असू द्या, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी घेऊन आलेलो आहे आणि हे जे प्रश्न आहेत असे प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारले जातात। त्यासाठी या प्रश्नांची तयारी आपण करत असतो। तर तुम्ही काय करायचं आहे, प्रश्न समोर स्क्रीनवरती दिलेला आहे, तो प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर मला कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे। प्रश्न पहा, स्क्रीनवरती दिलेला आहे, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे। तर आयुक्तांची नियुक्ती कोण करते असं आपल्याला विचारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ऑप्शन बघा काय देण्यात आलेले आहेत, राज्य सरकार, महापौर, स्थायी समिती आणि राज्य निवडणूक आयोग। तर आयुक्तांची नियुक्ती कोण करतं, आलं का लक्षात? प्रश्न काय आहे आणि उत्तर तुम्ही कमेंट केलं असेल, बरोबर असेल उत्तर। राज्य सरकार जे आहे ते राज्य सरकार आयुक्तांची नियुक्ती करत असतं। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? बघा, महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात इथं आपल्याला विचारलेलं आहे। महापौर, आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष आणि नगरसेवक। चार ऑप्शन दिलेले आहेत। या चार ऑप्शन मधील करेक्ट ऑप्शन आपल्याला कमेंट करायचा आहे। मित्रांनो, परीक्षेमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि याचं करेक्ट आन्सर आहे आयुक्त। आयुक्त महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख असतात। आलं का लक्षात? पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतो किंवा करते? बघा, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करते? तर आयुक्त, महापौर, स्थायी समिती आणि राज्य सरकार, हे चार ऑप्शन दिलेले आहेत। या चार ऑप्शन मधील करेक्ट ऑप्शन कमेंट करायचा आहे। ABCD असेल तर, किंवा पूर्ण तुम्हाला लिहायचं असेल तर पूर्ण ऑप्शन देखील तुम्ही लिहू शकता। तर याचा करेक्ट आन्सर आहे आयुक्त। महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जो आहे तो आयुक्त काय करत असतात, तयार करत असतात। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, आयुक्त कोणत्या सेवेतून नियुक्त केले जातात? इथं तुम्हाला आयुक्तांबाबत बरीच माहिती विचारली जाऊ शकते। अशा पद्धतीचे कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर आयुक्त कोणत्या सेवेतून नियुक्त होतात? तर याच्यामध्ये बघा, IAS, IPS, MPSC आणि स्थानिक निवडणूक। आयुक्त कोणत्या सेवेतून आलेले असतात? आणि करेक्ट आन्सर आहे IAS ची जी परीक्षा आहे ही IAS ची परीक्षा देऊन आयुक्त आलेले असतात किंवा त्याच्यातून आयुक्तांची ही निवड होत असते। आलं का लक्षात? चला, पुढचा प्रश्न आहे, महानगरपालिकेतील सर्व प्रशासकीय अधिकार कोणाकडे असतात? बघा, प्रशासकीय अधिकार कोणाकडे असतात आपल्याला विचारलेला आहे। महापौर, आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष आणि उपमहापौर। चला, करेक्ट आन्सर कमेंट करा। मी प्रत्येक वेळेला तुम्हाला आन्सर कमेंट करा म्हणून सांगत असतो, तर आन्सर प्लीज कमेंट करत चला मित्रांनो। आणि करेक्ट आन्सर आहे आयुक्तांकडे महानगरपालिकेचे सर्व प्रशासकीय अधिकार असतात। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, महानगरपालिकेतील कर्मचारी वर्गाची नियुक्ती कोण करतो? बघा, महानगरपालिकेमध्ये जे कर्मचारी असतात त्यांची नियुक्ती कोण करतं आपल्याला विचारलेलं आहे। महापौर, आयुक्त, राज्य सरकार, स्थायी समिती। चला, आणि याचं करेक्ट आन्सर आहे आयुक्त। आयुक्त महानगरपालिकेतील कर्मचारी वर्गाची नियुक्ती करत असतात। ही नियुक्ती परीक्षेमधूनच होत असते मित्रांनो। त्याच्यानंतर बघा, महानगरपालिकेच्या सर्व योजनांची अंमलबजावणी कोण करते? महानगरपालिकेच्या ज्या काही सर्व योजना आहेत त्यांची अंमलबजावणी कोण करते? महापौर, आयुक्त, राज्य सरकार, जिल्हाधिकारी। चला, करेक्ट आन्सर मित्रांनो खूप गरजेचा आहे, कारण तुमचे जेवढे आन्सर या क्वेश्चनला येणार आहेत तेवढं मला जास्त उत्साह मिळत असतो अशा पद्धतीचे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी। आणि बघा, एक चांगला प्लॅटफॉर्म मी तुम्हाला या ठिकाणी तयार करून दिलेला आहे। जसे तुम्हाला परीक्षेमध्ये टाइम बाउंड देऊन प्रश्न सोडवावे लागतात, त्याच पद्धतीनं मी तुम्हाला हे प्रश्न घेऊन येत असतो। तुम्हाला 10 मिनिटाच्या आतमध्ये 10 प्रश्न कव्हर करायचे असतात। 1 मिनिटामध्ये एक प्रश्न कव्हर करायचा असतो मित्रांनो। तर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे आयुक्त। चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, आयुक्ताला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? आयुक्तांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात? तर कमिशनर, कलेक्टर, चीफ ऑफिसर आणि CEO। चला, करेक्ट आन्सर तुम्हाला माहित आहे, तर आयुक्तांना कमिशनर असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, महानगरपालिका क्षेत्रातील कायद्याची अंमलबजावणी कोण पाहते?
महानगरपालिका क्षेत्रातील जे कायदे आहेत त्यांची अंमलबजावणी कोण पाहते? महापौर, आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष आणि पोलीस आयुक्त। याचं करेक्ट आन्सर बघा आयुक्तच आहे। तुम्हाला आजच्या या लेक्चरमध्ये आयुक्तांबाबतचे खूप सगळे प्रश्न मी विचारलेले आहेत, 10 प्रश्न विचारलेले आहेत। आयुक्त कोणाच्या अधीन असतो? आयुक्त जे आहेत महानगरपालिकेचे ते कोणाच्या अधीन असतात आपल्याला इथं विचारलेलं आहे। महापौर, स्थायी समिती, राज्य सरकार आणि उपमहापौर। तर चला याचं करेक्ट आन्सर आहे राज्य सरकारच्या अंडर आयुक्त असतात, हे याचं करेक्ट आन्सर आहे। मित्रांनो बघा, अशाच प्रश्नासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन प्रश्न सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहेत। भरतीबाबतच्या माहिती देखील सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहेत, त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।